हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमचा लाडका सर्जन नंबर स्वागत करतो एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप भारी असा आहे. ॲक्च्युली आपण आलेलो आहोत जुन्नरला पुण्यामध्ये. तर काल रात्री ट्रॅव्हलिंग खूप जास्त होतं आणि पाऊससुद्धा बऱ्यापैकी होता, त्यामुळे मला काही इंट्रो शूट करायला मिळालं नाही, म्हणून आत्ता करतो आहे. तर आपण आलेलो आहोत जुन्नरला पुण्यामध्ये. तर अजित सरांच्या आपल्या ऑफिसमधले आपले अजित सर आहेत आपल्या ग्रुपमधले. तर त्यांच्या गावाला आपण आलेलो आहोत. खूप दिवसापासून चालू होता प्लॅन की मान्सून ट्रिप आपली झालीच पाहिजे. तर कुठे जायचं. तर माळशेत घाट वाया शिवनेरी वाया जुन्नर. तर असा असणार आहे आपला प्लॅनिंग 2 दिवसाचा. तर शनिवार रविवार आपण ट्रॅव्हल करणार आहे असं. तर खूप भारी ठिकाणी आपण जाणार आहेत आणि व्हिडिओ तर तशा मी इंडिव्हिज्युअली 1 बाय 1 टाकणारच आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की एकदम डिटेलमध्ये आणि एकदम भन्नाट कॉन्टेंट आपल्या चॅनलवरती असतो. तर ही पूर्ण 2 ते 3 दिवसाचे जे आयटनरी प्लॅन्स आहेत ते एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ टाकणार आहेत. तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आणि ही सुद्धा व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. ठीक आहे, आपण चालू करूया पूर्ण आपला ब्लॉग. अजित सरांच्या गावचा घरसुद्धा एकदम एकदम सुंदर असं आहे आणि इकडचं वातावरण पण एकदम जबरदस्त आहे. तर तुम्हाला एक करून सगळ्या गोष्टी दाखवतो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो, आपण बेलसर या गावामध्ये आलो होतो आणि तो बघू शकता घरासमोर सुंदर असं तुळस आहे आणि त्याचबरोबर घराच्या समोर एक छोटंसं शेत आहे. इथे राजमा आणि अनेक वेगवेगळे प्रकारचे धान्य पिकवले जातात. आणि मित्रांनो, घराच्या बाजूला एक छोटीशी बाग आहे. तिथे जास्वंदीचे झाड आणि अनेक प्रकारची अशी छोटी मोठी फुलांची झाडं आहेत. जिजाभाऊ भीमाजी बिडवई. आणि गावाचं नाव काय तुमचं? गावाचं नाव बेलसर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. पुढे किती वर्षापासून तुम्ही राहता इथं आता 60 वर्ष झालं मला ह्या गावामध्ये. 60 वर्ष. आणि तुमचं किती वय आहे मग? आता वय माझं 71 आहे. अच्छा. 71. कसं आहे मग गाव? गाव एकदम छान आहे. छान आहे. हा, बेस्ट गाव आहे, एकदम बेस्ट. हा ना, छान म्हणण्यापेक्षा बेस्ट गाव आहे. एक नंबर. बेस्ट एक नंबर. सही. ठीक. आणि मित्रांनो, बघू शकता घराच्याच बाजूला इथं आळूची पानं लावलेली आहेत. खूप उत्कृष्ट चव आहे. आम्ही आळूच्या वड्या खाल्ल्या आहेत, त्याच्यामुळे मी सांगू शकतो. त्याचबरोबर घराच्याच बाजूला कडूपत्त्याचं सुद्धा झाड आहे. अनेक प्रकारची इथे झाडं लावलेली आहेत. तुम्ही बघू शकता बाजूनी कुंपणाच्या बाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडंसुद्धा लावलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे मिरचीचं झाड तुम्ही बघू शकता. मिरचीचं झाड इथे अनेक इथे मिरच्यासुद्धा आलेल्या आहेत. खूप जास्त मिरच्यांनी एक झाड भरलेलं आहे. झाड छोटंसं आहे आणि मिरच्या भरपूर आहेत. त्याचबरोबर इथं चिकूचं झाड तुम्ही बघू शकता. घराच्या एक्झॅक्ट डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता अख्खं चिकूने झाड भरलेलं आहे. पूर्णपणे मोठ्या आकाराचे आणि गोड असे चिकू इथे आलेले आहे. तुम्ही बघू शकता न झाड भरून गेलेलं आहे चिकूने पूर्णपणे. घराच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊया टेरेसवरती. तर टेरेसवरनं बघूया गाव कसं दिसतं. वरचा व्ह्यू घेऊया. आधी आम्ही मस्तपैकी एक ग्रुप फोटो काढला आणि त्यानंतर गाव एक्सप्लोअर करणं सुरुवात केली. तर मित्रांनो, बघू शकता हे पूर्णपणे बेलसर असं गाव आहे. ही बेलसर गावाची एक बाजू आहे. आता आपण जाऊया मित्रांनो ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये, जे की बेलसर गावामध्ये नदीच्या काठी आहे. आधी तिथे जाऊया दर्शन घ्यायलासाठी. तर बघू शकता मित्रांनो, श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर. तर तिथे जाऊया आपण, दर्शन घेऊया. खूप जुनं मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे इथे. तर चला जाऊया दर्शन घ्यायला.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय 1938मध्ये बांधलेलं आहे, म्हणजे 1938मध्ये मंदिर बांधलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता स्वयंभू मंदिर आहे. सगळे देव असे एकदम म्हणजे सुंदर असे इथे आपल्याला दर्शन घ्यायला मिळत आहे. तर चारही देव एकाच ठिकाणी, याच्यापेक्षा सुवर्णयुग दुसरा कोणता नसावा मित्रांनो. तर मित्रांनो ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे की सगळ्या देवांचं एकत्रित आपल्याला दर्शन होतं आहे. खूप सुंदर अशी गोष्ट आहे मित्रांनो. मंदिराचा इतिहास तर खूप सुंदर आहे आणि मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे. आणि तेच बघू शकता मंदिराच्याच बाजूला ही सुंदर अशी नदी आहे जी पूर्णपणे काठोकाठ भरलेली आहे आणि खूप सुंदरपणे संत गतीने वाहते. तर मित्रांनो आपण मस्त सगळ्या देवांचं दर्शन घेऊन आता निघालं आहे. आपल्याला अजून एका मंदिरामध्ये जायचं आहे, पण त्या मंदिराची व्हिडिओ मी थोडी वेगळी टाकणार आहे, कारण त्या मंदिराचा इतिहास खूप वेगळा आहे. तिथे गावात कोणाचं तरी लग्न होतं, त्याच्यामुळे तिथे गाणी चालत होती आणि आम्हाला बघून ते कुत्रे असे पळाले जसं आम्ही खूप वेगळं दिसतो असं. त्याच्यामुळे हा एक फनी कॅप्चर मुवमेंट गेला. आणि बघू शकता तुम्ही की इथे जुन्नर, तांबेवाडी अशी इथे गावांची वेगवेगळी नावं आहेत. तर आपण इथून जाऊया. सुंदर असं बेलसर गाव आहे मित्रांनो. छोटा पण खूप जास्त सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे सगळीकडे एकदम हिरवं गार आणि त्याच्यामध्ये संत वाहने नदी आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही एक सुंदर असं धरण इथे आपल्याला बघायला मिळतं आहे. जी नदी आपण बघितली होती त्याच नदीचं पाणी इकडे पुढे येतं आणि इथे त्याच नदीला पुढे इथे धरण भरलेलं आहे. तो धरणाला सुद्धा एवढे दरवाजे आहेत की मित्रांनो सुंदर असं तुम्ही बघू शकता की मन मोहू देणारं दृश्य आहे. मला राहावलं नाही आणि मी ह्याची व्हिडिओ नक्की काढला. तर तुम्ही जर बघू शकता तर इथे आपलं मंदिर आहे मागे आणि सुंदर अशी फॅमिली इथं बघू शकता, बिडवाई फॅमिली. चला बाय. तर चला मित्रांनो आता आपली वेळ झाली आहे. चलो सगळ्यांना टाटा बाय बाय करून आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला.